नमस्कार. मूलभूत इलेक्ट्रिकल डायग्नॉस्टिक्सच्या या खास मास्टर क्लासमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आज आपण अगदी मूळ संकल्पनांपासून ते 48 अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांची आणि सिद्धांतांची सविस्तर उकल करणार आहोत. हा एक असा भक्कम तांत्रिक प्रवास असणार आहे जिथे आपण विजेच्या अदृश्य तत्वांपासून सुरुवात करून थेट प्रत्यक्ष सर्किट टेस्टिंगपर्यंत पोहोचणार आहोत. त्यामुळे लक्ष देऊन ऐका, कारण इथून मिळणारं ज्ञान प्रत्यक्ष फील्डवर तुमच्या प्रचंड कामी येणार आहे. चला तर मग थेट विषयाला हात घालूया. आपला आजचा अजेंडा अगदी स्पष्ट आहे. आपण सुरुवात करू मटेरियल्स आणि अणुरचनेपासून, त्यानंतर कोर नियम आणि सूत्रे, मग रेझिस्टर आणि कलर कोडिंग, सिरीज आणि पॅरलल सर्किट्स, आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोजमाप साधने आणि इंडिकेटर्स. आता हे जे 5 मॉड्यूल्स आहेत ना, ती नुसती यादी नाही आहे बरं का. हा आपल्या संपूर्ण प्रवासाचा अगदी भक्कम पाया आहे. इलेक्ट्रिकल सिस्टम्स नक्की कशा वागतात आणि त्यांची कार्यपद्धती काय असते हे खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असेल तर हे 5ही टप्पे पार करणं अनिवार्य आहे. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून, मटेरियल्स आणि अणुरचना, ज्याला आपण अगदी मायक्रो लेव्हलचा म्हणजे सूक्ष्म पाया म्हणू शकतो. सर्वात आधी आपण एक अत्यंत महत्त्वाची कन्सेप्ट समजून घेऊ. सेमीकंडक्टर मटेरियल म्हणजे नेमकं काय? तर बघा, हे एक असं मटेरियल असतं ज्याची विद्युत वाहकता ही सुवाहक म्हणजेच कंडक्टर आणि दुर्वाहक म्हणजेच इन्सुलेटर यांच्या बरोबर मध्यभागी असते. प्रवाहावर अचूक नियंत्रण ठेवण्याच्या या एका खास गुणधर्मामुळेच आजचे आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान शक्य झाले आहे. आणि हेच अधिक स्पष्ट करण्यासाठी अणू पातळीवर काय घडतं ते पाहूया. तांब्याचा म्हणजेच कॉपरचा विचार केला तर त्याच्या तिसऱ्या शेलमध्ये, ज्याला एम शेल म्हणतात, अगदी अचूक 18 इलेक्ट्रॉन्स असतात. दुसरीकडे जर्मेनियमची क्रिस्टल लॅटिस रचना कशी एकमेकांमध्ये गुंफलेली असते हे पाहणं खरोखरच रंजक आहे. विद्युत प्रवाहावर कसं नियंत्रण ठेवलं जातं हे या विशिष्ट रचनेवरूनच तर ठरतं. आता प्रत्यक्ष फील्डवर हे कसं काम करतं? मायकाचं उदाहरण घेऊ. मायका या इन्सुलेटरचा निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर तापमान वाढलं की त्याचा रेझिस्टन्स चक्क कमी होतो. तसंच कॉपर कंडक्टरच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याचं स्पेसिफिक रेझिस्टन्स मूल्य हे अगदी अचूक 1.72 मायक्रो ओहम प्रति सेंटीमीटर क्यूब इतकंच असतं. हे आकडे म्हणजे केवळ संख्या नाहीत, तर कोणत्याही इलेक्ट्रिकल डिझाईनचे खरे आधारस्तंभ आहेत. पुढे जाऊया विभाग ब कडे, कोर नियम आणि सूत्रे, ज्याला आपण विजेचं गणित म्हणू शकतो. गणिताचा विषय निघालाच आहे तर किर्चॉफचा दुसरा नियम हा यातील एक अत्यंत भक्कम आधारस्तंभ आहे. नियम अगदी साधा आपण महत्त्वाचा आहे. कोणत्याही बंद म्हणजेच क्लोज लूप नेटवर्कमध्ये तुम्ही जेवढा एकूण व्होल्टेज लागू करता तो त्या संपूर्ण लूपमधील सर्व व्होल्टेज ड्रॉप्सच्या बेरजे इतकाच असतो. हा असा एक निरपेक्ष गणितीय नियम आहे जो कधीही बदलत नाही. प्रत्यक्ष नेटवर्कमध्ये हे कसं काम करतं ते बघूया. जेव्हा आपण सर्किटचा विचार करतो तेव्हा सोर्स व्होल्टेज Vs हा V1, V2 आणि V3 या ड्रॉप्सच्या बेरजेइतकाच असतो हे आपल्याला लक्षात येईल. आणि याचबरोबर ओहमचा प्रसिद्ध त्रिकोण करंट, व्होल्टेज आणि रेझिस्टन्स ह्या 3 घटकांमधील अतूट संबंध स्पष्ट करतो. हाच तो नियम आहे ज्यावर संपूर्ण इलेक्ट्रिकल सर्किटचं मूलभूत गणित उभं आहे. पण या नियमांचा प्रॅक्टिकल उपयोग काय? समजा आपल्याला हॉट रेझिस्टन्स मोजायचा आहे. एका 100 वॉट आणि 250 व्होल्टेज क्षमतेच्या बल्बचं उदाहरण घेऊ. सूत्राचा वापर केल्यास म्हणजेच व्होल्टेजचा वर्ग भागिले पॉवर, तर आपल्याला अगदी अचूक 625 ओहम्स हे उत्तर मिळतं. हे अचूक कॅल्क्युलेशन फॉल्ट शोधताना किंवा डायग्नॉस्टिक्समध्ये अत्यंत उपयुक्त ठरतं बरं का. आता वळूया विभाग 3 कडे, रेझिस्टर आणि कलर कोडिंग. थोडक्यात सांगायचं तर प्रवाहावर नियंत्रण कसं ठेवायचं. प्रवाहावर नियंत्रण ठेवणारे काही स्पेशल रेझिस्टर्स पण असतात. उदाहरणार्थ व्हॅरिस्टर, जो पूर्णपणे व्होल्टेजवर अवलंबून असतो, आणि LDR म्हणजेच लाईट डिपेंडेंट रेझिस्टर, जो बाह्य प्रकाशावर अवलंबून असतो. हे दोन्ही घटक आपल्या सामान्य रेझिस्टर्सपेक्षा वेगळे आणि अतिशय विशिष्ट कार्यांसाठी डिझाईन केलेले असतात. यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हे भौतिक घटक वास्तवात कसे काम करतात. सर्किट ब्रेकर्समध्ये आर्क क्वेंचिंगसाठी म्हणजेच अत्यंत उच्च दाबाची ठिणगी विझवण्यासाठी व्हॅरिस्टर वापरला जातो. दुसरीकडे LDRचं वैशिष्ट्य असं आहे की त्यावर पडणाऱ्या प्रकाशाची तीव्रता जसजशी वाढते तसतसा त्याचा रेझिस्टन्स चक्क कमी होतो. हे घटक परिसराशी कसा अचूक संवाद साधतात हे खरोखरच कमाल आहे. आता एखादा रेझिस्टर सर्किटमध्ये वापरण्यापूर्वी त्याचं कलर कोडिंग डिकोड कसं करायचं ते बघू. ही एक अत्यंत पद्धतशीर प्रक्रिया आहे. समजा आपल्याकडे लाल, निळा, नारंगी आणि चंदेरी बँड्स असलेला रेझिस्टर आहे. डिकोड करताना लाल म्हणजे 2, निळा म्हणजे 6 आणि नारंगी म्हणजे मल्टिप्लायर 10चा 3 घात.
आणि शेवटचा चंदेरी बँड 10% टॉलरन्स दर्शवतो. या सर्वांची सांगड घातली की याचं अचूक प्रॅक्टिकल मूल्य 26×10⁻³ ओहम्स इतकं मिळतं. आपला पुढचा टप्पा आहे विभाग 4, सिरीज आणि पॅरलेल सर्किट्स, म्हणजेच प्रत्यक्ष नेटवर्क कसं तयार होतं. नेटवर्क समजून घेताना जेव्हा सर्किटमध्ये बिघाड होतो म्हणजेच फॉल्ट्स येतात तेव्हा काय होतं हे माहीत असणं गरजेचं आहे. ह्या दोन अत्यंत गंभीर अवस्था असतात. एक म्हणजे ओपन सर्किट, जिथे प्रवाहाचा मार्ग पूर्णपणे तुटलेला असतो, आणि दुसरं म्हणजे शॉर्ट सर्किट, जिथे प्रवाहाला सर्वात कमी रेझिस्टन्सचा म्हणजेच अत्यंत धोकादायक असा जवळचा मार्ग मिळतो. डायग्नॉस्टिक्स करताना हे अगदी स्पष्ट जाणवतं. बघा, सर्किट ओपन असेल तर प्रवाहाला मार्गच नसतो, ज्यामुळे रेझिस्टन्स थेट इन्फिनिटी किंवा अनंत होतो. पण जेव्हा दोन बिंदू शॉर्ट होतात तेव्हा त्या सर्किटचा रेझिस्टन्स चक्क 0वर येऊन पोचतो. अशा वेळी करंटला कोणताही अडथळा राहत नाही. ही एक अत्यंत महत्त्वाची डायग्नॉस्टिक रियालिटी आहे जी आपल्या सर्वांना माहीत असायलाच हवी. आता सिरीज आणि पॅरलल या दोन सर्किटची तुलना खरोखरच रंजक आहे. सिरीज सर्किटमध्ये काय होतं, संपूर्ण मार्गावर करंट अगदी कॉन्स्टंट म्हणजेच स्थिर राहतो. म्हणूनच याचा उपयोग व्होल्टमीटरच्या मल्टिप्लायरमध्ये केला जातो. याउलट पॅरलल सर्किटमध्ये जर एखादी शाखा ओपन झाली तर त्याचा परिणाम फक्त त्याच शाखेवर होतो. संपूर्ण सर्किट बंद पडत नाही. हा रचनात्मक फरक सिस्टम सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत कळीचा ठरतो. आणि आता आपण आलोय शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या विभागाकडे. विभाग 5, मोजमाप साधने आणि इंडिकेटर्स. आपण याला अदृश्य गोष्टींचे निदान असं म्हणूया. मोजमापासाठी एक अत्यंत क्लासिक आणि अचूक पद्धत आहे व्हीटस्टोन ब्रिज पद्धत. यामध्ये ब्रिज सर्किटच्या दोन बाजू संतुलित करून एखाद्या अज्ञात इलेक्ट्रिकल रेझिस्टन्सचं अतिशय अचूक मूल्य शोधलं जातं. कोणत्याही प्रिसिजन डायग्नॉस्टिक्समध्ये याचा आवर्जून वापर होतो. याचे एक अगदी प्रॅक्टिकल कॅल्क्युलेशन बघूया. समजा ब्रिज संतुलित स्थितीत आहे. पीची व्हॅल्यू 500 ओहम्स, क्यूची 300 ओहम्स आणि एसची 15 ओहम्स आहे. तर सूत्राचा वापर केल्यावर आपल्याला अज्ञात रेझिस्टन्सचं मूल्य अगदी अचूकपणे 9 ओहम्स इतकं मिळतं. सिस्टममधील बिघाड शोधण्यासाठी ही पातळीवरची अचूकता खरोखरच आवश्यक असते. आता प्रत्यक्ष फील्डवरची इंडिकेटर्स पाहू. ओहम मीटरचा विचार करा. त्याचा स्केल नेहमी नॉन लिनियर म्हणजेच असमान असतो, कारण सर्किटमधील विद्युत प्रवाह हा रेझिस्टन्सच्या पूर्णपणे व्यस्त प्रमाणात असतो. तसेच जेव्हा आपण एसी सप्लाय तपासण्यासाठी निऑन पोलॅरिटी इंडिकेटर वापरतो तेव्हा त्याचे दोन्ही इलेक्ट्रोड्स चमकताना दिसतात, जे एसी प्रवाहाचं एक थेट आणि स्पष्ट लक्षण आहे. तर या मास्टर क्लासच्या शेवटी ही क्विक रेफरन्स मॅट्रिक्स तुमच्या खूप कामी येईल. आपण आत्तापर्यंत शिकलेल्या संकल्पनांचा हा एक उत्तम सारांश आहे. पॉवरसाठी P बरोबर V×I, रेझिस्टिव्हिटी मोजायला ओहम मीटर, सिरीजमधील स्थिर प्रवाह आणि पॅरललमधील स्थिर व्होल्टेज, आणि हो, ओपन आणि शॉर्ट सर्किटमधील रेझिस्टन्सचे नियम, हे सर्व तुमच्या डायग्नॉस्टिक टूलकिटचे सर्वात महत्त्वाचे हत्यार आहेत. शेवटी जाता जाता मला एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा मांडायचा आहे. आपण पाहिलं की ओपन सर्किटमध्ये मार्ग तुटलेला असल्यामुळे रेझिस्टन्स अनंत असतो, बरोबर? मग जर रेझिस्टन्स खरोखर अनंत असेल तर त्या पूर्णपणे रिक्त पोकळीतून वीज पुढे ढकलण्यासाठी भौतिकदृष्ट्या किती अफाट आणि प्रचंड ऊर्जेची आवश्यकता असेल? या अदृश्य पण शक्तिशाली ऊर्जेचा विचार नक्की करा, जी आपल्या आधुनिक जगाला रोज चालवते. या मास्टर क्लासमध्ये माझ्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.